नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTubeच्या चॅनलला इट्स नीता व्लॉग. सध्या तरी मी हे व्लॉग्स शॉर्ट्स अपलोड करत होते, पण मग आता विचार केला की वाय नॉट, आता आपण करूया मोठे व्लॉग्स. आणि त्याची सुरुवात करणार आहे मी एक नॉनव्हेज मेन्यू पासून, म्हणजे नॉनव्हेज रेसिपी आहे जी की आहे मुशी बेबी शार्क, असं ही नाव आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे या मच्छीला काय म्हणतात. तर त्याआधी आपण ही मुशी आहे ती स्वच्छ अशी क्लीन साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता ह्याची कालवण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे छोटस आलं, लसूण आणि मिरची. ही आपण छानपैकी बारीक ठेचून घ्यायची आहे. तुम्ही ह्याची मिक्सरमध्ये पेस्ट करू शकता. तर मी ही अशी छानपैकी त्याला बारीक जाड अशी ठेचून घेतलेली आहे, आणि तुम्ही सुद्धा अशीच केली तर ती छान लागेल. तर आता पुढची रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवं वाटण आणि मुशी. तर हिरवं वाटण मी केलेलं होतं कांदा, ओलं खोबरं, लसूण, जिरं, आलं, मिरची हे वाटण घेऊन केलेलं आहे मिक्सरमध्ये. तर आता आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपली ही जी पेस्ट केली होती आलं, लसूण, मिरची ही घातलेली आहे. मस्त असं छान गोल्डन कलर आलेला आहे त्याला. त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडस मसाला, लाल तिखट घरचंच आहे, हळद टाकलेली आहे. काही जास्त मसाले यूज नाही केलेले आहेत, मी घरचे जे मसाले आहेत तेच केले. छान परतून घ्यायचं आहे, आणि मग आपले जे हिरवं वाटण आहे ते सुद्धा या मसाल्यामध्ये मस्त छान परतून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. वाटण एकदा छान भाजलं गेलं ना की कालवण एकदम सुंदर लागतं. त्यामुळे हे पण छान भाजून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे अजून छान ते लवकर भाजलं जाईल आधी मीठ टाकलं की. आणि तेही छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं पाहिजे वाटणाला, म्हणजे हे आपलं बघा साईडने तेल सुटलेलं आहे ना छान असं, की मग ते वाटण छान भाजलं गेलेलं असतं, मस्त असं लालसर झालेलं आहे. आता आपण यामध्ये आपली साफ केलेली मुशी टाकून घ्यायची आहे. ही सुद्धा चांगली मस्त कोट करून घ्यायची त्या मसाल्यामध्ये. छान मसाला वाटण हे एकत्र मिक्स झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी ह्यात गरम पाणी टाकलेलं आहे रस्स्यासाठी. मला ही रस्स्याची भाजी करायची होती, त्यामुळे मी रस्स्यासाठी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही मसालावाली ही करू शकता, हे डिपेंड्स तुम्हाला कशी करायची आहे. सो अशी मस्त एक उकळ आलेली आहे त्याला, आणि आता मी त्याच्यामध्ये कोकम टाकलेले आहे. तुम्ही आगळ टाकू शकता किंवा चिंचेचं पाणीही टाकू शकता. तर ह्याच्याने जरा आंबटपणा येतो मुशीला, आणि जो वैसपणा असतो तो निघून जातो मच्छीचा. आता वाफेवरती छान याला शिजवून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटामध्ये आपली मुशी तयार होते शिजून. आता आपण बघूया ती मस्त शिजले. वा, छान अशी लाल तर्री आलेली आहे वरती, की आपली मस्त छान शिजलेली आहे. जास्त वेळ लागत नाही, असं मी म्हटलेलंच आहे तुम्हाला. 10-15 मिनिटात रस्सा होतो तयार. मस्त छान कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त पत्ते करायची तिला, भात, चपाती किंवा भाकरी बरोबर. आता असेच पुढचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करायला लागेल, सबस्क्राईब करायला लागेल आणि कमेंट. आणि तुम्ही सांगा माझ्या हा व्हिडिओ तुम्हाला बघून कसं वाटलं. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा, बाय.